आणि बीपी माळी परिवार पुणे यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री भाऊसाहेब जाधव, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ पुणे श्री भाऊसाहेब जाधव, त्याचप्रमाणे आबासाहेब गरवारे कॉलेजचे प्राध्यापक देण्याचं काम जे वर्षानुवर्ष करतायत। असं म्हणतात, तुम्ही आनंदी असाल तर जीवन सुंदर होतं आणि तुमच्यामुळे जर इतर लोक आनंदी होत असतील तर तुमचं जीवन हे सार्थकी बनतं। असं ज्यांचं जीवन सार्थकी लागले असे सन्माननीय आदरणीय हर्ष स्वागत करते। मी साहेबांना विनंती करते की या आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पुण्याच्या कार्यक्रमामध्ये 2018 मध्ये 18च्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला निर्मळ मनाची प्रेमळ माणसं हे ते पुस्तक होतं। आज हे प्रेरणा नावाचं पुस्तक आहे आणि त्या प्रेरणामध्ये अनेक लोकांच्या प्रेरणा आहेत। नुसतं त्या पुस्तकाच्या बद्दलच माहिती नाही तर अनेक लोकांनी काम करतायत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सत्कारामध्ये सहभागी व्हायचं आहे। शिक्षक समता या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। जवळजवळ 14 मोठमोठे सन्मान मिळालेली ही व्यक्ती लेखक आहे, दिग्दर्शक आहे, कलाकार आहे, उत्कृष्ट नाट्य परीक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। असं हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आजच्या स्थिती त्यांची आजच्या कार्यक्रमासाठी महत्वाची आहे। साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्यानंतरचा जो सन्मान आहे आहोत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहून आपले निवृत्तीचे बंध तोडून टाकणारी ही सगळी माणसं आपणाला प्रेरणा। हुसेन खान पठाण यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सन्मान सोहळ्या त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री एक पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण टक्के येणार आहे आणि आल्याचा मला अतिशय आनंद होतोय। माझा एक आनंद मला एक तो व्यक्त करायचा आहे की माझी मुलगी जेव्हा 12वी पास झाली तेव्हा तिला आर्किटेक्टच्या कोर्स जायचं होतं आणि त्यावेळेस होते की मायेची माणसं ज्यांना पुरस्कार मिळतो त्या शिक्षिका कशा असतात, प्रत्येक शब्द तोलून मापून आणि अर्थपूर्ण आपण बोलत आहात। खरं तर तुमच्या सर्वांकडे बघितलं की मला एक जाणवतंय की तुम्ही एसी मध्ये बसलाय। त्यांना शिकवून त्याचं ITR ऍडमिशन घेऊन स्वतः जाऊन ITR ऍडमिशन घेऊन त्याच्या पुढच्या नोकरीची व्यवस्था, अभिनंदन। तो 10वीला पास झाला तर सरांना केवढा आनंद झाला। खूप महत्वाची गोष्ट आहे। चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात। अशा महाराजा खडकातली बीज आणून माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा गुरु आहे आणि पुस्तकांच्या लेखनातून अनेक पुस्तकातून मिळालेली प्रेरणा त्यांनी या ठिकाणी आपल्या लेखनातून उतरवलेली आहे आणि आपल्यालाही पुढील जीवनामध्ये नक्कीच या पुस्तकातून प्रेरणा मिळणार आहे। या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी होऊया। ज्या शब्दांच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय त्या शब्दांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। न्यूझीलंड संघाचा स्कोर 220 असताना तुम्ही एवढी लोक माझ्या समोर बसल्या मला अतिशय आनंद होतोय। सन्माननीय मंच, आदरणीय जाधव साहेब, त्यानंतर आमचे स्नेही माजी मुख्याध्यापक धुमाळ सर,
ज्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही आतापर्यंत बोलतोय, लोकांसमोर उभे आहोत, असे माळी सर. अशोकराव येनगुरे सरांना मी आज पहिल्यांदा पाहतोय, पण आज झोपेतून उठल्यानंतर काय वाचलं होतं तर फक्त तुमची प्रस्तावना वाचली होती, आवर्जून सांगतो. वैद्य सर माझे गुरुवर्य, की ज्यांच्यामुळेच हा माईक मी हातात धरलाय, असे सभागृहामध्ये उपस्थित असणारे माझे गुरुवर्य तेज निवळीकर सर. हा सर माझ्यासाठी खूप मोठा MSSS हायस्कूल चिंचवड येथे 29 वर्ष ज्यांनी सेवा केली आहे ते संगम शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत, वृद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे त्यांना 9 पुरस्कार प्राप्त झालेले आहे आणि आत्ताचा हा आदर्श संस्था चालक पुरस्कार त्यांना मिळतोय. तो 10वा पुरस्कार आहे माझ्या माहितीनुसार. दशकपूर्ती सोहळा पुरस्काराचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. 2024चा नामदेवराव लोंढे या नावाने दिला जाणारा आदर्श संस्था चालक पुरस्कार आपण सन्माननीय दिलीप चव्हाण सर यांना देतो आहोत. आदर्श संस्था चालक, संस्था चालवणं सोपं नसतं आणि तीही आदर्शाप्रत नेणं हे फार अवघड काम सर करतायत आणि त्यांच्या कार्याचं कौतुक विद्या विकास प्रतिष्ठानच्या मार्फत या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. सरांच्या कार्याला आपण सलाम करूया. आकाशी झेप घेत राहा तुम्ही, हा कौतुकाचा सोहळा पाहतोय याची देही याची डोळी. यशाची पताका फडकवत राहा तुम्ही, पाठीवरती कौतुकाची थाप तुमच्या देतो आम्ही. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर पुढे यायचं आहे. आदर्श संस्था चालक पुरस्कार आणि मायेची माणसं हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अध्यक्षीय भाषण कोणत्या वेळेला सुरू होतं त्याला फार महत्व आहे. आता साहेबांची पुस्तकं विक्रीसाठी